कडे वळू आणि आजचा संदेश जो तुमच्या डोळ्यासमोर जो आहे आणि तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे आपण बघणार आहोत आणि तो म्हणजे काय रिपेंटन्स किंवा पश्चाताप या गोष्टीविषयी आपण शिकणार आहोत की पश्चाताप हा किती महत्त्वाचा आहे तुमच्या जीवनात आणि पश्चातापाशिवाय तारण नाही आणि हा पश्चाताप काय आहे कसं असतं आणि या गोष्टीविषयीचं सगळं सत्य तुम्ही आज माझी इच्छा आहे का तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या कारण ही गोष्ट तुमच्या जीवनात जर घडली नाही जर खरा पश्चाताप जो आहे आणि ती जी गोष्ट जर आपल्या जीवनात घडली नाही तर आपल्यापाशी सॅल्वेशन किंवा तारण हे कधीच आपल्याला मिळत नाही आणि म्हणून माझी इच्छा आहे का तुम्ही हा पश्चाताप आजचा विषय हा खूप सोपा आहे की खरा पश्चाताप असतो बरी काय आणि हा का महत्त्वाचा आहे कारण या गोष्टीविषयी तुम्हाला सांगतो तर बायबलचा हा जो सगळ्यात मोठा हेतू जो देवाने तुम्हाला आणि मला दिला तो या गोष्टीसाठी का मनुष्याचं तारण व्हावं आणि म्हणून मनुष्याचं तारण होण्यासाठी देवाची इच्छा आहे का मनुष्याने पश्चाताप करावा म्हणजे देव तुम्हाला सॅल्वेशन किंवा तारण देईल तुमच्यापासून पश्चाताप हा अपेक्षित आहे तुमच्यापासून काय आहे पश्चाताप अपेक्षित आहे आणि म्हणून या बायबलमध्ये जोही देवाचा संदेश त्या सुरुवातीपासून जो आला त्याने प्रत्येक वेळेस प्रत्येक त्या काळातल्या मनुष्यासाठी एकच घोषणा केली का पश्चाताप करा पश्चाताप करा पश्चाताप करा आता हाही शब्द जेव्हा तुम्ही ऐकता आणि आपल्यापाशी पश्चातापाविषयी काही एक माइंडसेट आहे रेडी ठीक आहे का पश्चाताप म्हणजे अच्छा पश्चाताप म्हणजे रडणे किंवा आपल्या पापाची कबुली करणे किंवा देवासमोर आपलं हृदय उघडणे असं सगळं तुमच्या माइंडमध्ये असेल काय बोलत आहोत आपण की पश्चाताप म्हणजे काय आता मी तुम्हाला सांगतो की पश्चाताप म्हणजे काही रडणे नव्हे पश्चाताप म्हणजे आपल्या पापाची कबुली करणे नव्हे पश्चाताप म्हणजे देवासमोर आपलं हृदय उघडणे नव्हे तर देवाचा हा खरा पश्चाताप जो तुम्ही केल्यानंतर देव तुम्हाला तारण किंवा सॅल्वेशन देतं ते काय आहे ते आपण समजणार आहोत पण त्याच्या आधी जेही तुमची आतापर्यंत की पहिले काय सांगितलं पश्चातापाशिवाय तारण नाही ठीक आहे हे तुम्हाला मी सांगितलं आता जेही तुमच्या डोक्यात पश्चातापाची जे व्याख्या असेल ती सगळी मी तुम्हाला या संदेशाच्या आधीच सांगत आहे का ते सगळी तुम्ही दूर ठेवा मी तुम्हाला देवाच्या वचनातून एक नवीन आणि सत्य देणार आहो म्हणून काय सगळ्यात महत्त्वाचं जर देवापासूनचं तारण आहे तुमच्यापासून पश्चाताप अपेक्षित आहे आणि आजचा संदेश हाच आहे का तुम्हाला कळावा की मग पश्चाताप म्हणजे काय आणि मी तुम्हाला सांगितलं पश्चाताप म्हणजे जी आपली मराठी डेफिनेशन जे असतं ते तुमच्या माइंडमधून तुम्ही काढा त्याच्याविषयी आपण बोलत नाही आणि म्हणून की या बायबलचा एक थीमच हे आहे का मनुष्याने पश्चाताप करावा आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तही जेव्हा पृथ्वीवर आला आणि तो काय बोलला लूक 13:3 मी तुमच्यासाठी वाचतो लूक 13:3 मी तुम्हा सांगतो की जर तुम्ही पश्चाताप केला नाही म्हणजे देव त्या मनुष्यासोबत नाही तर इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी बोलत आहे जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तसे जसे मरण पावले ते जसे मरण पावले तसे तुम्हीही मराल म्हणून याच्याहून आपल्याला कळतं की आपल्याला पश्चाताप करणं आवश्यक आहे पण त्याच्या आधी आपल्याला समजणं आवश्यक आहे जे आजच्या संदेशानं आपण समजू का मग खरा पश्चाताप काय कारण देव म्हणतो जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही त्यांच्यासारखे मराल आणि म्हणून माझी इच्छा आहे की आजच्या संदेशातून तुम्ही या गोष्टीची कडे लक्ष द्या का देवाचं वचन आपल्यासाठी काय सांगत आहे की खरा पश्चाताप काय आहे आणि म्हणून आजचं जे वचन आहे ते आपण बघू प्रेषितांचे कृत्य 3:19 म्हणतं जर तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणजे तुम्हाला कळतं कारण आपल्या प्रत्येकाला कॉन्शियस आहे आपल्याला समजतं की आपण पापी आहो आपण जगातल्या सगळ्या गोष्टी मध्ये आपण फेल पडतो देवाच्या गोष्टीत फेल पडतो आणि म्हणून तो म्हणतो की तर तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व फिरा आणि हा शब्द फिरा याच्याविषयी आपण समजणार आहोत अशासाठी की कशासाठी पश्चाताप करावा की विसाव्याच्या समय प्रभूच्या समक्तेपासून यावे म्हणजे देवाची जेव्हा वेळ तुमच्या जीवनात येईल तुम्ही जिवंत असताना खरा पश्चाताप केला
म्हणजे तुमचे पापे पुसल्या जातील आणि तुम्ही देवाच्या समक्ष जेव्हा याल तेव्हा तुम्ही टिकाल. यासाठी देवाचं वचन सांगतं की तुम्ही पश्चाताप करा. आणि म्हणून आज आपण बघणार आहोत की पश्चाताप हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की पहिली गोष्ट, पश्चाताप म्हणजे रडणे नव्हे. पश्चाताप म्हणजे वाईट वागणे किंवा वाईट वाटणे नव्हे. पश्चाताप म्हणजे देवाला भीक मागणे नव्हे. पश्चाताप म्हणजे आपल्या पाप देवासमोर की मी हे पाप केले हे या करण्याची कबुली करणे नव्हे. कारण आपण काय बघत आहोत, हा जो शब्द आहे जो देवाने सांगितलेला आहे हा खरा पश्चाताप काय आहे हे आपण बघू. पहिले त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की जर पश्चाताप म्हणजे की आपल्याला समजा एखादा व्यक्ती ज्याला वाईट वाटतं, आपल्याला सहज आपली भाषा काय आहे का जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाईट वाटतं का बा त्याला त्यानं कृती केली आणि आपण म्हणतो की अरे त्याने पश्चाताप केला. आता मी तुम्हाला सांगतो आपलं हृदय एवढं वाईट आहे का ज्या गोष्टीविषयी तुम्हाला आज वाईट वाटलं, तुमच्या कृतीविषयी आज तुम्हाला वाईट वाटलं, काही वेळ किंवा दिवस जाऊ द्या, त्या तुमच्या कृतीविषयी तुम्हाला वाईट वाटणार आता नाही. समजलं? कारण मनुष्याचं जे हृदय आहे ते काय आहे, पलटणार आहे, ते मनुष्याला फसवतं. म्हणून सांगण्याचं तात्पर्य पश्चाताप म्हणजे मला वाईट वाटणे हे नाही. कारण तुमच्या दुसऱ्याच दिवशी त्याच गोष्टीसाठी तुम्हाला वाईट वाटणार नाही, कारण ती वेळ निघून गेली आणि म्हणूनच तुम्ही ती गोष्ट पुन्हा करणार. याचा हा तुम्हाला काय एक दाखला आहे का पश्चाताप म्हणजे रडणे किंवा वाईट वाटणे या गोष्टी नव्हे. तर खरा पश्चाताप, आता आपण आलो आतल्या मुद्द्यावर, जे माझी इच्छा आहे का तुम्ही ऐकावा. खरा पश्चाताप. आणि म्हणून पहिले आपण बघू ग्रीक शब्दात जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त बोलत होता, जेव्हा त्याने म्हटलं की पश्चाताप करा, त्याचा त्याचा जो शब्द आहे तो आहे मेटोनिया. मेटोनिया हा ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे काय का तुमचं मन बदलणे. पश्चाताप म्हणजे काय का तुमचं मन बदलणे, तुमचे विचार बदलणे, तुमचा देवाविषयीचा दृष्टिकोन बदलणे, ज्याच्यामुळे तुमचा मार्ग बदलतो. समजलं? पश्चाताप म्हणजे रडणे, पापाची कबुली करणे, देवाला भीक मागणे, माझ्या पापासाठी माझी क्षमा कर, मी चुकलो हे नव्हे. तर पश्चाताप म्हणजे काय आपलं मन बदलणे, ही त्याची व्याख्या आहे. आता हे अंमलनात कसं आणतो त्या गोष्टी आपण बघणार आहोत. म्हणून सगळ्यात मोठं आपल्याला कळलं की पश्चाताप म्हणजे काय की आपला दृष्टिकोन, आपले विचार, आपलं मन बदलणे. आणि याचा अर्थ जो बिब्लिकल म्हणजे बायबल, देवाची इच्छा जी आहे की तो पश्चाताप कर म्हणजे काय का तू आपलं मन बदल. कशाविषयी? तर देवाविषयी, तुमच्या समजुतीविषयी, तुम्हाला ज्याही गोष्टी ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्याच्यापासून तू बदल. ही काय आहे? ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता या चर्चमध्ये जोही व्यक्ती बसलेला आहे माझ्या सहित, ओके नाही, पण मी ह्या गोष्टी बदलल्या. पण याचा अर्थ तुम्ही प्रत्येक जण किंवा या जगातला प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवून आहे. एक तर कुठल्या देवावर विश्वास ठेवून आहे, एक तर मनुष्यावर विश्वास ठेवून आहे, एक तर स्वतःच्या कार्यावर विश्वास ठेवून आहे, एक तर स्वतःच्या ज्याही गोष्टी तुमच्यावर, प्रत्येकापाशी काही ना काही आहे. एव्हरीवन म्हणजे या जगातला प्रत्येक व्यक्तीपाशी काही ना काही आहे. ठीक आहे? एखादा व्यक्ती कदाचित त्याला काहीच वाटत नाही तर तेच त्याचं काही ना काही आहे. समजलं? ज्याला काहीच वाटत नाही, मला काय माहित, मी मरून जाईन आणि खतम होऊन जाईल, त्याचा विश्वास त्या गोष्टीवर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगत असतो की या सगळ्या मनुष्याने बनवल्या आहे. या काय आहे? सगळ्या मनुष्यापासून आहे. आता देवाची इच्छा आहे का तुम्ही हे मनुष्याचे मार्ग सोडून, कारण मी तुम्हाला सांगितलं की धर्म कधीच देवाने बनवलेला नाही, मनुष्याने हा सगळ्या गोष्टी बनवल्या आहेत, त्याच्या डोक्याचे हे काय उपकर्म आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी सोडून जेव्हा तुम्ही पलटून स्वर्गातील देवाकडे येता, आपलं मन तुम्ही बदलता. म्हणून सरळ सरळ देव जेव्हा म्हणत आहे की पश्चाताप करा, याचा अर्थ काय की देव म्हणतोय की तुम्ही तुमचे जे मनुष्याचे मार्ग आहेत ते सोडा आणि तुम्ही माझ्याकडे पळता. यासाठी का जेव्हा तुम्ही माझ्याकडे पळताल मी तुमच्या पापाची क्षमा करेल. आणि म्हणून
आपण इथे या पुढच्या गोष्टी आपण बघू का खरं पश्चाताप हा जेव्हा असतो तो काय करतो, तो मनुष्याचं जीवन बदलतो. तो काय करतो, मनुष्याचं जीवन बदलतो. आणि म्हणून हा खरा पश्चाताप करण्यासाठी काय केलं पाहिजे याच्या स्टेप तुम्ही ऐकून घ्या. पहिले तुम्हाला सांगितलं की पश्चाताप जे आपण विचार करतो ते नव्हे. दुसरं आपण बघितलो की पश्चाताप म्हणजे आपलं मन बदलणे, जे आपलं मन बदलण्यावर तुमचं जीवन बदलेल. कारण तुम्ही मनुष्याच्या मार्गावरून आता देवाच्या मार्गाकडे येत आहात. आणि हे काय करेल, जेव्हा तुम्ही मन बदलता तुमचं जीवन सुद्धा बदलेल. पण आता हे आपण समजू की हे होतं कसं. हे होतं कसं तर सगळ्यात पहिले म्हणजे हे होण्यासाठी कोणीतरी तुम्हाला सत्य सांगितलं पाहिजे. पहिले काय आहे, म्हणून मागच्या आठवड्याचा होतं ऐकण्याविषयी, का जेव्हा तुम्ही कोणीतरी तुम्हाला सत्य सांगतं. कारण सत्य समजल्याशिवाय, देवाची इच्छा समजल्याशिवाय, देवाचा मार्ग समजल्याशिवाय, तो तुम्ही ऐकल्याशिवाय तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार ना. आणि म्हणून तुम्ही अशा व्यक्तीपासून ऐकावं. कारण कोणापासून तुम्ही ऐकता हे खूप महत्त्वाचं आहे. अशा व्यक्तीपासून ऐकावं जो देवाच्या शब्दातून तुम्हाला सांगत आहे. दुसरं त्याच्यापाशी ते आहे. कारण देवाचं वचन म्हणतं मत्तय 15:14 मध्ये, जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील. म्हणून तुम्ही अशाच व्यक्तीपाशी जो म्हणतोय की हो मला सत्य सापडलं, हो मला माहित आहे की तारण काय आहे, हो नव्याने मी जन्मलो आहे, आणि जो देवाच्या शब्दातून तुम्हाला सांगत आहे. म्हणून सगळ्यात पहिलं महत्त्व म्हणजे ऐकणे, की तुम्हाला कोणीतरी सांगणं. दुसरं म्हणजे की ही सगळ्यात मोठी गोष्ट की देवापासूनचा जो मेसेज तुम्हाला काय आहे. पहिलं काय, ऐकणे, आणि जेव्हा तुम्ही त्याच्याकडे कान लावता. दुसरं काय आहे देवाचा मेसेज, देवाचा माझ्यासाठी संदेश काय आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाचा संदेश तुमच्यासाठी एकदम सोपा आहे. कठीण काय आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. समजलं? देवाचा मेसेज तुमच्यासाठी एकदम क्लिअर, एकदम सोपा आहे. तुमच्या मराठी भाषेत तुम्हाला समजणार आहे. ते कठीण नाही का, मला समजतच नाही देव काय बोलत आहे. समजणं हा समस्या नाही आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणं हा आपला समस्या आहे. ठीक आहे. म्हणून देवाचा पहिले मेसेज काय आहे, तर देवाचा मेसेज हा फार सोपी आहे. देवाचा मेसेज सरळ आहे का तुम्ही सगळे जे मानव जाती आहात, तुम्ही सगळे मनुष्याच्या मार्गामुळे आणि स्वतःच्या तारणासाठी देवापासून दूर चालले आहात. तुम्ही आपलेच मार्ग पत्कारत आहात. तुम्ही आपल्याच गोष्टी करत आहात. तुम्ही आपल्याच गोष्टीकडे, आपल्या समजुतीकडे जात आहात. तुमचं मन तुम्हाला फसवत आहे. तुम्ही हे समजून घ्या की या गोष्टीची तुम्हाला गरज नाही, हे तुम्हाला वाचवणार नाही. तर ही गोष्ट समजून घ्या की तुम्ही जन्मता पापी आहात आणि तुमच्या पापातच तुम्ही मराल आणि अनंताच्या नरकात जाल. आणि म्हणून देवाने त्याच्यातून मार्ग काढला. हे सत्य देवाची इच्छा आहे का तुम्हाला कळावं. ठीक आहे. आणि देवाने आपला पुत्र पाठवला जो तुम्हाला वाचू शकतो. हे दुसरं काय आहे, ते सत्य ऐकणं. आणि तिसरं आहे त्याच्यावर विश्वास ठेवणं की हो ही गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही काय करत आहात, तुम्ही पश्चाताप थोडी केला इथं. तुम्ही काहीतरी गोष्टीवर विश्वास ठेवत होते. ठीक आहे. काहीतरी गोष्टीवर तुम्ही आपलं आयुष्य घालवलं. एक व्यक्ती आला आणि त्याने म्हटलं की हे असं नाही, पण तो व्यक्ती हेही तुम्हाला सांगत आहे की अरे मी तुमच्यासारखा होतो ना, माझ्याजवळ तेच होतं ना, तुम्ही ते करत असाल, मी हे करत होतो, पण मला ते सत्य सापडलं, मी वाचलो. आणि तो व्यक्ती आता तुम्हाला सांगतो. आता तुमच्यापाशीही काही अशा गोष्टी आहेत ज्याच्यावर तुम्ही ऑलरेडी विश्वास ठेवू ना. आणि जेव्हा तुम्ही ते सत्य ऐकता, देव जेव्हा म्हणतो की पश्चाताप करा, देवा याचा अर्थ काय की तुम्ही बदला, तुम्ही टर्न करा. अरे असं होतं, हे मी तर विचार केला की हे सगळ्या गोष्टीनं असं होईल, पण हे असं आहे. आणि म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय करता, जेव्हा ते सत्य पहिले आपण काय बघितलं, कोणीतरी तुम्हाला सांगितलं, त्यानंतर तुम्ही विश्वास ठेवला आणि तुम्ही काय केले, बदलले. ठीक आहे. डायरेक्ट पहिले मी हे इकडे चालली होती, माझा हाच होता, सगळे इकडे चालले, सगळ्यांचा मार्ग हे आहे, आम्ही आनंदाने सगळ्या गोष्टी चालत आहे. एक व्यक्ती जाता जाता म्हणते अरे इकडे जाऊ नको, हे वाईट आहे, इथं हा रस्ता बंद होईल. हा बंद होईल का? तुमचा पूर्ण टर्न. जसं मी तुम्हाला एक सुंदर ही गोष्ट आहे आणि या वचनातून मी तुम्हाला या पिक्चरमधून मी तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्हाला या चित्रातून, कारण माझी इच्छा आहे का तुम्हाला या गोष्टी मी दाखवाव्या.
ठीक आहे. तर ह्या चित्रातला जो मनुष्य आहे ते समजून घ्या, ते तुम्ही आहात. तुम्ही आणि आता आपण काय बोलत आहोत की खूप साऱ्या लोकांपाशी येशू ख्रिस्त आहे, खूप साऱ्या लोकांना हे समजतं, खूप साऱ्या लोकांना हे सांगितलं गेलेलं आहे, खूप सारे लोक हे मानतात सुद्धा. पण यांच्यापाशी यांना तारण सापडत का नाही? यांना जो हा पास्टर इथं सांगत आहे की मनुष्य नव्याने जन्मतो, तुम्हाला कळतं तुमच्या पापाची क्षमा झाली, तुम्हाला कळतं अनंताचं स्वर्ग मला मिळालं, तुम्हाला कळतं की मी आज मरेल, हा विश्वास या व्यक्तीपाशी आहे, माझ्याजवळ का नाही? याने त्या गोष्टीवर विश्वास ठेवला, मी ठेवते म्हणूनच तर मी चर्चमध्ये आहे. मग जे याच्यापाशी हा जो विश्वास याच्यापाशी आहे तो माझ्याजवळ का नाही? फरक काय आहे? कारण याने हे शिकवलं का तारणाच्या दिवशी एकाच आत्म्याने आपण बाप्तिस्मा घेतो, देवाचा आत्मा तुमच्यापाशी येतो, हा विश्वास याच्यात आहे, हा माझ्यात का नाही? या सगळ्या गोष्टीचं उत्तर मी तुम्हाला या चित्रातून काय आहे देणार आहो सोप्यारित्या. का आपलं जीवन का बदललं नाही ते या चित्रातून आपण बघू. तर या चित्रातला जो व्यक्ती आहे तो म्हणजे तुम्ही. समजून घ्या, तुम्ही काय करता, इथं तुम्ही चालत आहात आणि तुम्ही जात असताना तुमचा एक प्रवास आहे, तुमच्या जीवनाचा प्रवास आहे. तुम्ही एक रोड घेतला आणि तुम्हाला माहित आहे की हा रोड चांगला आहे, इथेच काहीच त्रास नाही आहे, आणि हा रोड चांगला आहे, इथेच कुठलाच नाश नाही, कुठंच तिथं कुठलाच त्रास होणार नाही. आणि तुम्ही आनंदाने जे तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही घेतलं आणि तुम्ही पुढे चालत आहात. ठीक आहे. आणि तुम्ही वॉक करत आहात. समजून घ्या, हा समोरचा आपला रोड आहे, या रोडनं तुम्ही चालत आहात. ठीक आहे. आणि पुढे ह्या रोडच्या शेवटी काय आहे? विनाश आहे. या रोडच्या शेवटी खूप मोठा घात आहे. आता एक व्यक्ती परत आला, त्याला मधातून हे सत्य कळलं आणि तो परत आला आणि तुम्हाला सांगत आहे की या मार्गाने तुम्ही जाऊ नका, या मार्गाने तुम्ही जाऊ नका, कारण मला कळलेलं आहे हा पुढे नाश आहे, हा तुम्हाला खतम करेल. आता आपण बघू का अशा 3-4 केसेस, आणि तुम्ही ठरवा की तुम्ही कुठे बसता. ठीक आहे. तर तुम्हाला काय सांगितलं, हा व्यक्ती जो चालत आहे तो तुम्ही आहात. आता जेव्हा एकाने तुम्हाला चेतावणी दिली, एकाने जेव्हा तुम्हाला सत्य सांगितलं हे असं आहे, पहिलं जे व्यक्ती असतो तो काय, जो बदलत नाही. आपण कोणाविषयी बोलत आहोत? असे ज्यांना सांगण्यात आलं, सगळ्या गोष्टी आल्या, पण यांचं जीवन का बदललं नाही, तर त्याचे आपण कारण बघत आहोत. त्याचं पहिलं म्हणजे का पहिला असा व्यक्ती जो ऐकत नाही, त्याला बिलकुल ऐकायचं नाही, आणि म्हणजे त्याची ज्या आशा आहे त्या सगळ्या निघून गेल्या. पहिला व्यक्ती तो. दुसरा व्यक्ती म्हणजे का त्याने ऐकलं. ठीक आहे. दुसरा व्यक्ती म्हणजे काय, त्याने ऐकलं, काय झालं, अच्छा हा रोड खतम होत आहे, इथं विनाश आहे शेवटी, असं आहे का? त्याने सगळं ऐकलं पण त्याने त्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही, त्याने ऐकून घेतलं सगळं, झालं दुसरा. तिसरा व्यक्ती त्याने काय केलं, त्याने ते ऐकलं, त्याने ऐकलं पण त्याने आपला मार्ग बदलणं. कारण मार्ग बदलणं काय, जसं आपण सगळे सोबत चाललो आणि जर तुम्हाला कोणी सांगत आहे की अरे असं शेवटी आहे, तर तुमच्यापासून अपेक्षा आहे काय की तुम्ही समजा या रोडनं चालले, तुमच्यापासून अपेक्षा काय का तुम्ही टर्न होऊन जो खरा मार्ग आहे तो घेणे. जसं आपण कारनं किंवा एखाद्या गाडीने आपण जातो आणि जसं आपल्याला कळतं की अरे हा रोड नाही का तो, तुम्ही काय करता, कम्प्लीट यू टर्न घेता. तुम्हाला समजतं गाडी पूर्ण पलटावा लागते आणि दुसरा रोड जो सांगितला आहे, जो खरा जो रोड आहे, जो आपल्याला मुक्कामावर घेऊन जाईल, तो घेऊन जा लागते. पण तुम्ही तसं न करता तुम्ही काय करत आहात, की तुम्ही ऐकलंही, तुम्ही विश्वासही ठेवला, तरी तुम्ही काय करत आहात, पुढेच जात आहात. म्हणजे आपण 3 केस बघितल्या. पहिले का मी ऐकत नाही, दुसरं मी ऐकलं पण मी विश्वास ठेवत नाही, आणि तिसरं आपण बघत आहोत का मी ऐकलं, सगळ्या गोष्टी आहे, पण मी काय करत आहो, मी सरळच निघत आहो. आणि या तिघां व्यक्तीला काय होत आहे, या तिघां व्यक्तीला पाशी सत्य कधीच ते, कारण काय सांगितलं, रिपेंटन्स म्हणजे काय का तुमचे मार्ग बदलणे, तुमचं जीवन बदलणे. आणि म्हणून मॅक्सिमम लोक कुठे फसले जातात मी तुम्हाला सांगतो. आता पुन्हा एकदा आपण आध्यात्मिक अंडरस्टँडिंगवर येऊ. सगळ्यात गोष्ट जिथे लोक, आपण या प्रश्नाचं उत्तर घेऊ का, जेव्हा तुम्हाला सत्य सांगितल्या जात आहे तुम्ही काय करत आहात, तुम्ही पलटत नाही आहात. तुम्ही विश्वास ठेवत आहात. ठीक आहे, अरे असं आहे का, बरं ठीक आहे, म्हणजे माझी जे समजूतदारी आहे त्याच्यासोबत हाही एक मार्ग. समजले, देवाचं वचन काय आहे. म्हणून मी तुम्हाला सकाळी काय सांगितलं की देव जे बोलतो तुम्ही जर तच्च्या तसं जेव्हा कराल की फिरा, फक्त त्याने सांगितलं की तिकडे जाऊ नका, तुम्ही फिरा,
ते मनुष्याचे मार्ग आहेत, तिकडे तुमचा आत्मा, तुमचं शरीर हे खतम होईल. देवाचा मार्ग तो नाही आहे. देवाने तुमच्यासाठी सगळं केलं. येशू ख्रिस्त तुम्हाला वाचू शकतो. तुमचं कार्य आहे की तुमचं सगळं सिरून तुम्ही फिरा त्याच्याकडे. आणि मॅक्सिमम लोकांचं कुठं समस्या आहे? हो, मी विश्वास ठेवते, कारण तू सांगितलं मी विश्वास ठेवते, पण मी माझं जेही जीवन आहे, कारण तुम्हाला काय सांगितलं, जेही तुमचे बिलीव्ह आहे. मी म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला मी माझ्या स्वतःविषयी सांगितलं की जो ख्रिस्ती धर्म मला माहीत होता, जो मला तोच माझा मार्ग होता, ज्याने मला अनंताच्या नरकात टाकलं असतं, तो जेव्हा मला कळलं की अरे हा देवाने कधीच बनवला नाही, या गोष्टी ज्या आहे ह्या काहीच कामाच्या नाही, हे सगळे मनुष्याचे मार्ग आहे. आणि जेव्हा मला एका व्यक्तीने सत्य सांगितलं की नितीन तू पापी आहे, तू मरशील, अनंताच्या नरकात जाईल, मी याच्याकडे नाही आलो, पण माझा धर्म मला वाचविल ना. पण नाही, तुझा ह्या सगळ्या गोष्टी तुला वाचू शकणार नाही. पण जेव्हा तू ख्रिस्ताला हाक मारशील, देवा माझा आत्मा वाचो, तेव्हा मी काय केलं, हे जे माझं ओझ 38 वर्ष जे होतं ते फेकलं. म्हटलं हे नाही पाहिजे. म्हणजे मी तिथं रडत बसलो नाही की अरे लय वाईट झालं, हे तर नाही. वचन काय सांगतं, घुम जाओ, टर्न युअर माइंड, तुमचं दिमाग, तुमचं डोकं, तुमचं हे वळवा तुम्ही. जेव्हा तुम्हाला सत्य कळेल. आणि मी टर्न केला आणि म्हटलं अरे हे, कारण समजून घ्या ना, कारण ज्याही गोष्टीवर माझी शिडी होती, ज्याही गोष्टीला मी पकडून आपलं 38 वर्ष, कारण आपल्या प्रत्येकापाशी काही ना काही विश्वास आहे, प्रत्येकापाशी आहे, माझ्यापाशी तो होता. पण जेव्हा मला कळलं का हे जे तू वापरत आहे, हे जे तू घेऊन जात आहे, हे तुला स्वर्गात घेऊन जात नाही. आणि जेव्हा मला सत्य सांगण्यात आलं, तेव्हा काय केलं, मी बदललं. काय बदललं? पहिले आपलं माइंड बदललं. पहिले आपलं माइंड बदललं. आणि माइंड बदलल्यावर काय झालं, माझं जीवन बदललं. समस्या समजत आहे कुठं येत आहे? आपण काय करत आहोत, आपल्यापाशी एक बॅग आहे, जे जीवनात तुम्ही चालत आहात, जे तुमचं वय आहे, त्या बॅगमध्ये टाकण्यासाठी प्रत्येकाने काही काही दिलं आहे तुम्हाला. हे कर, असं कर, तसं कर, हे कर, जेही तुम्ही करत आहात. मग तुम्हाला कदाचित एक सत्य सांगणारा भेटत असेल, तुम्ही काय करता, अरे हे राहिलं होतं वाटते, हे तर चांगलं आहे, हेही घ्या, आणि तुम्ही पुढे जाता. म्हणजे तुम्ही काय करत आहे, मनुष्याचे मार्ग आणि देवाचा मार्ग या दोघांना मिक्स करत आहात. आणि तुम्हाला वाटतं की हे आता, कारण ह्या म्हणते, आणि याच्यामुळेच तुम्ही पुढे जाता, आणि याच्याचमुळे तुम्ही फसता. फिरणं, जेव्हा तुम्हाला मी त्या रोडचं उदाहरण सांगितलं, जेव्हा तुम्हाला कळतं की माझी गाडी ह्या चुकीच्या मार्गावर चालली, जेव्हा तुम्हाला जसं कळतं की अरे हा मार्ग नागपूरला चालला ना, मला मोर्शीला जायचं होतं ना, तुम्ही नागपूरला सरळ जर जात असाल तर तुमचा मूर्खपणा आहे. जसंच तुम्हाला कळलं की हा फाटा वेगळा आहे, हे दोन मार्ग वेगळे आहे, जोपर्यंत तुम्ही यू टर्न करून हा फाटा घेत ना, हा मार्ग घेत ना, तुम्ही आपल्या मुक्कामाला पोचू शकत नाही. आणि हेच प्रत्येकाची समस्या होते. का? कारण आपण आपला ज्याही गोष्टी आहे ते सोडत नाही, आपल्या जीवनातले जे पाप आहे ते सोडत नाही, आपल्या जीवनातल्या ज्याही गोष्टी आहे ते सोडत नाही, आपला स्वभाव सोडत नाही. आपली एक इच्छा आहे का मी जशी आहे, मी जसा आहे तसं राहतो, प्लस त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त ॲड करतो आणि पण पुढे जातो. आणि जेव्हा तुम्ही असे पुढे जाल, कारण ते सगळे मनुष्याचे मार्ग आहे. देवाची इच्छा तुमच्यासाठी आहे का तुम्ही पलटा, तुम्ही फिरा, तुम्ही देवाकडे या, पूर्ण टर्न. म्हणजे आता मी तुमच्या संग बोलत आहे, तुमचं म्हणजे पूर्ण टर्न, की आता माझ्याकडे हे सगळे जो माझे आहे, याच्याकडे माझी पाठ आहे, या गोष्टी मी करत नाही. जोपर्यंत ही डिसिजन तुमच्या माइंडमध्ये तुम्ही घेत ना, जोपर्यंत तुम्ही कम्प्लिटली, कारण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही आपल्या बॅगमध्ये, जी बॅग तुमच्यापाशी पहिलेपासून आहे, त्या बॅगमध्ये काय आहे, तुमचे सगळे विश्वास ज्याच्यावर तुम्ही आहात. कारण मनुष्याचे मार्ग हे मनुष्याचे आहे, जे नरकाकडे घेऊन जातात. त्याच्यात तुम्ही एक देवाचा मार्गही टाकत आहात. दुसरी गोष्ट, मनुष्याचा मार्ग तुम्हाला कधीच पवित्र करणार नाही, तुमचं तो जीवन कधीच बदलणार नाही, तुम्ही तच्च्या तसेच राहाल, कधीच असं होणार नाही. का? कारण तो मनुष्याचा मार्ग देवाचा नाही, त्याच्यात काहीच पवित्रता नाही. हे तुम्हाला कळेल आणि तुम्हाला समजतं की माझं जीवन का बदलत नाही. का? कारण तुमच्या ऑलरेडी बॅगमध्ये तुम्ही येशू ख्रिस्त टाकून दिला. पण जेव्हा तुम्ही हे बॅगच सोडून द्याल, अरे हे पाहिजे नाही मला ओझं, हे तर सगळंच वाईट आहे,
आणि मग जेव्हा तुमच्या तारणासाठी पूर्णपणे ख्रिस्तावर विश्वास ठेवाल की देवा मला तू वाचव, मला समस्त मी पापी आहे, आजपर्यंत मी सगळंच घेऊन चालली होती, आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाचा बदल करणार ना तोपर्यंत तुमच्या जीवनाचाही बदल होणार नाही. समजलं? आणि याच्याचमुळे जसं मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो. तुम्हाला माहीत आहे का, कॅथलिक लोक या जगातले सगळ्यात धार्मिक लोक आहेत. धार्मिक म्हणजे याचा अर्थ हा होत नाही का धार्मिक व्यक्ती स्वर्गात जातो. फक्त नव्याने जन्मलेला तारलेला व्यक्ती स्वर्गात जातो. त्यांना हेही माहीत आहे की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. त्यांना हेही माहीत आहे का तो क्रुसावर आपल्यासाठी मेलेला आहे. जे मी तुम्हाला सांगत आहे हे सगळं त्यांना माहीत आहे. मग तो व्यक्ती बदलत का नाही? का? कारण त्याच्यासोबत त्यांचे कार्य जे मनुष्याचे मार्ग आहे आणि देवाचा जो मार्ग आहे त्या दोघांना ते ॲड करतात. ते कम्प्लिटली येशू ख्रिस्तावर डिपेंड न राहता, त्याला हाक न मारता अरे हे करा, मूर्तीपूजा करा, मेरीला मागा, हे करा, जे जे आपल्याला सांगितलं आहे ते सगळे मनुष्याचे कार्यही करा आणि येशू ख्रिस्तालाही आपल्या जवळ ठेवा, ज्याच्यामुळे कदाचित शेवटी आपण वाचल्या जाऊ. समजलं? आणि या समस्यामुळे लोकांपाशी येशू ख्रिस्त आहे पण त्यांच्यापाशी नव्याने जन्म नाही आहे. त्यांना हे समजतच नाही. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही आपलं हे जेही ज्याच्यावर तुम्ही चालत आहात, जोपर्यंत तुम्ही हा निर्णय घेत ना का माझं जीवन बदललं पाहिजे, माझा मार्ग बदलला पाहिजे, मला या गोष्टीमध्ये मला समजतं की मला आनंद नाही पण माझ्या शरीरासाठी मी करतो, जसा हा व्यक्ती जसा मार्ग बदलतो, जसं हे चित्र माहिती आहे का? आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सुंदर सांगतो, जसा तुम्ही टर्न घेतला, आता हे टर्न करणं, तुमचं माइंड बदलणं, तुमचं मन बदलणं हा निर्णय तुमचा आहे. तुम्हाला आठवतं स्वइच्छा? ती स्वइच्छा हीच आहे का तुम्ही बदलणे. ठीक आहे. आता जसा तुम्ही बदलले ना, एक सुंदर गोष्ट माहीत आहे काय, जसे तुम्ही बदलले तुम्हाला तेव्हाच कळतं का मला मार्ग सापडला. समजले? हे असं होत नाही का मी गेल्यावर मग आता मग पुढं चालू का, मग पुढे दिसेल का, कारण इकडला तो तू सांगितला चुकीचा आहे म्हणून, मग इकडे किती झाला गेल, नाही झाला गेल. तू जसा पलटला तेव्हाच तुला कळेल तू वाचला. जसा तू फिरला, जसं तुझं मन तू बदललं की माझे कुठलेच मार्ग नव्हे, जेही मला सांगण्यात आलं होतं ते मला वाचवणार नाही, येशू ख्रिस्त मला वाचू शकतो. ज्या दिवशी तुम्ही हे डिसिजन, ज्या क्षणी तुम्ही घेता, म्हणजे जसे तुम्ही पलटता त्याच दिवशी पवित्र आत्मा तुमच्यावर येतो. त्याच दिवशी, कारण तुम्ही तो निर्णय, ते डिसिजन घेतली, त्याच दिवशी तुम्ही नव्याने जन्मल्या जाता. तो क्षण तुमच्या संगी घडतो आणि तुम्हाला समजतं की तुम्ही वाचल्या. तुम्हाला समजतं की देवाने मला वाचवलं. तुम्हाला समजतं माझ्या पापाची क्षमा झाली. तुम्हाला समजतं जे आपण काल बोललो का नव्याने मी जन्मली. का? कारण तुम्ही फक्त एक डिसिजन घेतली. म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुमच्या 70-80 वर्षाच्या जीवनात फक्त सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही त्या डिसिजनवर येणं की माझं मन मी देवासाठी बदलते, माझं जीवन मी देवासाठी बदलते, माझे विचार मी देवासाठी बदलते. मी हे समजते की हे सगळे मार्ग चुकीचे होते कारण हे मनुष्यापासून आहे आणि मी देवाकडे वळते. ज्या क्षणी, म्हणजे हे नाही म्हणून मी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे शेवटचं, की हे असं नाही की बरं ठीक आहे इकडलं तू सांगितलं का इथं मरणार आहे पण इकडलं कधी समजीन का मी वाचली. ज्या दिवशी तू पलटली, ज्या दिवशी खऱ्या रीतीने तू ख्रिस्ताकडे वळली आणि ज्या समय तू त्याला हाक, कारण बघा तुम्ही तोपर्यंत ख्रिस्ताला आपला आत्मा वाचवण्यासाठी हाक मारणार ना, जोपर्यंत तुमच्यापाशी ह्या सगळ्या गोष्टी आहे ज्याच्यावर तुम्ही विश्वास आहे. बरं हे नाही तर हे तर राहील, हे नाही तर हे तर राहील, हे नाही तर हे तर राहील, मग माझे कार्य तर राहील, माझे देव तर राहील, हा माणूस तर राहील, माझे हे तर राहील, काही तर राहील. पण जेव्हा तुम्हाला समजेल यातलं काहीच राहणार नाही, मग तुम्हाला समजेल की अरे आता पाहिजे का, कारण तुम्ही सगळ्या गोष्टीला धरून आहात. आणि देवाचं वचन काय म्हणतं, पश्चाताप करा. म्हणजे काय समजलं, पलटा, फिरा, देवाकडे या. आणि जेव्हा तुम्ही या स्वर्गातील देवाला हाक माराल, देवा माझा आत्मा वाचव, त्याच समय तुम्हाला कळेल का मी वाचली, त्याच समय तुम्हाला कळेल का माझ्या पापाची क्षमा झाली, त्याच समय तुम्हाला कळेल की मी नव्याने जन्मली. आणि त्याच समय तुम्हाला काय कळेल माहीत आहे का, सगळे इकडे जाताना आपले कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती
अरे हाई ह्या रोडनं पुढंच चालला रे, तो रोड खतम होईल रे, अरे हाई रोड हा पुढंच चालला तो खतम होईल. तुम्ही काय कराल, त्या रोडच्या तिथंच थांबाल, म्हणाल नको जाऊ, तो खतम होते, मला सापडला, नको जाऊ. लोक तुमच्यावर हसतील. का? कारण प्रत्येकाची डिसिजन आहे. जितके वर्ष तुम्ही घेतला ते डिसिजन घ्यायला, ते समजण्यासाठी का सत्य काय आहे, तुम्हाला त्यांच्याविषयी तुमचं मन दुखेल. खरे हा माझा नवरा आहे, हा माझा मुलगा आहे, हे माझी मुलगी आहे, हे माझी बायको आहे, यांना कसं समजत नाही. तुम्हाला कळेल का त्यांच्यापाशी काही ना काही विश्वास आहे. पण जोपर्यंत तुम्ही सांगणारच ना, कारण तुम्हाला कोणीतरी सांगितलं, तुम्ही विश्वास ठेवला आणि तुम्ही पलटले. आणि जेव्हा तुम्ही पलटले, काय झालं, तुम्हाला जसं सांगितलं, ज्या समय पलटणे म्हणजे काय, आता शेवटी ज्या समय तुमच्या सगळ्या जीवनातील गोष्टी तुम्ही सोडता आणि पूर्णपणे ख्रिस्तावर हा डिपेंड राहता आणि त्याला म्हणता येशू माझा आत्मा वाचो, तुम्ही काय केलं, आपलं मन बदललं. जसे तुम्ही बदलले त्या समय जीवनाचे आशीर्वाद तुम्हाला टाकल्या जातात. म्हणून अनंत काळचं जीवन, एक लक्षात ठेवा मी काय बोलत आहो, तुम्ही मेल्यानंतर नाही चालू होत. लक्षात ठेवा मी काय बोलत आहो, अनंत काळचं स्वर्गाचं जीवन तुम्ही मेल्यावर नाही, ज्या समय तुम्ही पलटले, स्वर्गातील देवाकडे आलं, त्या समय तुमच्या जीवनाच्या अकाउंटमध्ये अनंताचं जीवन टाकल्या जातं. तुम्हाला कळतं मी वाचली, तुम्हाला कळतं माझं तारण झालं, तुम्हाला कळतं नव्याने मी जन्मली. म्हणून जे मी तुम्हाला हमेशा का या विश्वासाने सांगत असतो, की जेव्हा शेवटचा श्वास मी इथे घेईल, पहिला श्वास माझा स्वर्गात राहील. का ज्या दिवशी दुपारच्या 4:15 वाजता 20 सप्टेंबर 2020 काय होतं, माझं मन मी पलटवलं. आतापर्यंत काय विश्वासात होतो, की मी चर्चमध्ये जाणं, बायबल वाचणं आणि ज्याही गोष्टी असतील याच्यानंच. पण मला आणि प्रत्येक व्यक्तीला कॉन्शियस आहे, प्रत्येक व्यक्तीला हे समजतं की मी या सगळ्या गोष्टी करत असताना माझं जीवन हे खोटंच आहे, माझं जीवन हे वाईटच आहे. कारण तुम्ही ते मनुष्याच्या गोष्टी करत आहात. आणि जसं तुम्ही देवाला हाक माराल, तुम्ही पवित्रकडे वळाल, तुम्हाला पवित्रता काय समजेल आणि तुम्ही जीवनाच्या प्रकाशाकडे, देवाच्या वचनाकडे वळाल. एक शेवटचं मी तुमच्यासमोर हे चित्र देतो आणि तुम्हाला याच्याहून तुम्हाला समजेल की हा संदेश काय होता. हे पूर्ण जग, आता याच्यावर विश्वास न ठेवणं हे तुमच्या हाती आहे. हे पूर्ण जग विचार करा, एका दिशेला सगळं चालू आहे. ठीक आहे, हे सगळे तुम्हाला जे दिसत आहे क्राऊड, हा सगळा, आणि ह्या कुठे जात आहे, मनुष्याचे जे जे मार्ग आहे, जे जे मनुष्याने आणि सैतानाने त्याला दिले आहे, बनवले आहेत, ज्या ज्या गोष्टीवर विश्वास ठेवत आहे ते लोक सगळे चालू आहे. आता विचार करा, तुम्ही सगळे त्या दिशेने जसे लोक चालू आहे, मागून देवाचं वचन येतं, ते तुम्हाला सांगतं की अरे पलटा, ते जे पुढे जात आहात तिथे खाई आहे, तुम्ही मराल, अनंताच्या नरकात जाल, त्या मार्गात काहीच नाही. आणि जेव्हा तुम्ही पलटता, आणि हे जीवनाचं सत्य आहे, असा एखादाच असा पलटतो. हे तुम्हाला दिसतं, हे चित्र, या चित्रातला जो पलटणारा व्यक्ती, जो एकटा चालत आहे, हा डिसिजन तुमचा आहे. ते म्हणून मी सांगितलं की आपलं मन बदलणं, मी तुमचं या गोष्टीसाठी मन बदलू शकत नाही. जगातल्या कुठल्याही गोष्टीसाठी मी तुम्हाला पटवून देऊ शकतो, ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं मन बदलाल. पण आत्मिक गोष्टीसाठी आणि स्वर्गाच्या आणि तुमच्या आत्म्या गोष्टीसाठी मी फक्त सांगू शकतो, ते मन बदलणं तुमचं आहे. तुम्हाला ठरवा लागेल का ही जे गर्दी एका साईडने चालली, ज्याच्यात आनंद आहे, मी तुम्हाला सांगतो याच्यात आनंद आहे, ही जी गर्दी आहे ना, आनंद आहे, आराम आहे, पापी जीवन सुद्धा आहे आणि कम्फर्टेबल आहे, सगळ्या गोष्टी आहे, याच्यात काहीच त्रास होत नाही. पण हे जेव्हा खतम होतं तेव्हा अनंताचं नरक चालू होतं. पण याच्यातले जेव्हा तुम्ही डिसिजन घेता का हो मी पलटते, जसा हा व्यक्ती दिसतो, आणि शेवटचं हे चित्र तुमच्यासाठी, पूर्ण क्राऊड एका साईडला चालला. देवाचं वचन म्हणतं, तुमचे पाप पुसण्यासाठी पश्चाताप करा, नाही तर तुम्ही बाकीचे जसे मरता तसे मराल. हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे. आज आपली गर्दी सगळी आहे, कारण आनंद असतो, कम्फर्टेबल असतो, त्याकडे वळत आहात. हा जसा एक व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर पलटला दिसतो, हे जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत आपण पलटून देवाकडे येत नाही, जोपर्यंत आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी आपण सोडून ख्रिस्ताला की येशू माझा आत्मा वाचो,
माझं जीवन मी बदलते. शेवटी काय आहे? चेंज ऑफ माइंड. म्हणजे तुमचं जेव्हा मन बदलतं तेव्हा तुमचं जीवन बदलतं, तुमचा मार्ग बदलतो, तुम्हाला जीवनाचं सत्य सापडतं आणि देव तुम्हाला नवीन जीवन देतो. आणि हा नव्याने जन्मलेला व्यक्ती का? याने पश्चाताप केला. पश्चाताप केला म्हणजे काय? याने आपलं मन बदलणं. एक शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा तुम्ही आपलं मन बदलता आणि तुम्ही पलटता, आता तुमची जे पश्चातापाची व्याख्या आहे ना की वाईट वाटणं, ते सदैव तुमच्या जीवनात तुम्हाला वाटेल जे तुम्ही माझ्या वचनातून ऐकता, का मी तिकडे जात होती, बरं झाली मी टर्न झाली, कारण मी तिकडे फसली असती. आणि मग ज्याच्याविषयी तुम्ही विचार करता की खरा जो पश्चाताप तो तुम्हाला आयुष्यभर होईल, पण तुम्हाला तो आनंद देईल का मी वाचली. सगळ्यात मोठं शेवटचं मी एक वचन तुमच्यासाठी वाचतो आणि आपण थांबू. देवाने, आणि हा प्रश्न आहे तुमच्यासाठी, ठीक आहे, 5 मिनिटं थांबा. हा प्रश्न आहे तुमच्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्त लोकांना तिथे बोलत होता आणि त्याने एक छोटीशी गोष्ट त्यांना म्हटली. मी तुमच्यासाठी वाचतो. मत्तई 1:21-28, याविषयी तुम्हास काय वाटते ते मला सांगा. आणि हा प्रश्न तुमच्यासाठी आहे का, याच्याविषयी तुम्हाला काय वाटते ते सांगा. एका मनुष्याचे 2 पुत्र होते. एका मनुष्याला काय होते? 2 पुत्र होते. तो आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, हा मनुष्य आपल्या मुलाकडे गेला आणि त्याला म्हणाला, माझ्या मुला, आज तू द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर. तर या मनुष्याने काय केलं? आपल्या मुलाला एक गोष्ट सांगितली, एक वचन दिलं की हे गोष्ट तू कर. मुलाने उत्तर दिले, मी जाणार नाही. त्याने काय म्हटलं? मी जात नाही. बापाने त्याला सांगितलं एक काम, त्याने म्हटलं मी जाणार नाही. परंतु नंतर त्या मुलाचे मन बदलले व तो गेला. म्हणजे पहिले त्याने नकार दिला, मग त्याला पश्चाताप झाला आणि त्याने मन बदलले, मग तो गेला. नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेला आणि म्हटले, माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर. त्यालाही ते सांगण्यात आलं. आणि हा दुसरा मुलगा काय म्हणतो? त्या मुलाने उत्तर दिले, होय बाबा मी जातो, पण तो गेला नाही. पहिल्याने काय म्हटलं? मी जात नाही, पण त्याने मन बदललं, पण तो गेला. दुसरा काय म्हणतो? मी जातो, पण तो गेला नाही. आता प्रश्न, त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडिलाची आज्ञा पाळली? ते म्हणाले, पहिल्या मुलाने, कारण पहिल्याने नाही म्हटलं तरी तो गेला. येशूने त्यांना म्हणाला, मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील. देवाने हे का म्हटलं? कारण याच गोष्टीसाठी देवाने काय सांगितलं? 2 अशा गोष्टी सांगितल्या. जकातदार जो चोरी करतो, वेश्या जिचं जीवन बेकार आहे. पण देव म्हणतो की जरी ते नकार करतात, पण तरी त्याने जीवनाचं सत्य स्वीकारलं, ते तुमच्या आधी स्वर्गात जाऊ शकतील. म्हणून हो हो म्हणणारे नव्हे, तर आपलं जीवन बदलणारे. म्हणून हा जो पहिला व्यक्ती त्याने नाही म्हटलं, पण आपलं मन बदललं. म्हणून खरा पश्चाताप म्हणजे काय? तर आपलं मन बदलणं, की माझ्या सगळ्या गोष्टी मी सोडते आणि देवाकडे, स्वर्गातील देवाकडे पलटते. जोपर्यंत ही गोष्ट होत नाही, तुम्ही काय करता? येशू ख्रिस्ताला आपली जे बॅग आहे आपल्या जीवनाची, बरं हे असं होतं का? आधी मला माहीत नाही, आता हे चर्च चालू झालं, मॅक्सिमम लोक प्रत्येक जीवनात तेच करतात, घेतं बरं टाकतात, चला आपण पुढं. तुम्ही कधीच पलटले नाही. जोपर्यंत तुम्ही पलटणार ना, जीवनाचं सत्य तुम्हाला सापडणार नाही. आपण प्रार्थना करू, आपल्या मानाखाली घालू. मला ठाऊक नाही की तुमचं जीवन काय आहे, कारण तुमचं जीवन तुम्ही बघता आणि देव बघतो. पण देवाने हा संदेश, हे वचन तुमच्यासाठी दिलं आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की जो देवाचं वचन म्हणतं की पश्चाताप करा. पश्चाताप करणं म्हणजे की आपलं जीवन बदलणं. जेही आपल्याला दिलेलं आहे, जे तुम्हाला मी संदेश दिला, जे तुम्हाला मी चित्र दाखवलं की आपण सगळे एका मार्गाने जात आहोत, आणि जेव्हा तुम्हाला जीवनाचं सत्य सांगितलं जातं, तुम्ही त्या सगळ्या गोष्टीपासून पलटणे आणि खऱ्या देवाकडे येणे. जेव्हा तुम्ही आपल्या माइंडमध्ये, आपल्या विचारांमध्ये ते डिसिजन घेता की अरे मी चुकीच्या मार्गावर होतो, अरे मी आत्मिकरित्या नरकाकडे होतो, याच्यापासून मला कुठलीच शांती नव्हती, याच्यापासून मला कुठलंच कन्फर्मेशन किंवा कुठल्याच गोष्टीची शाश्वती नव्हती, पण हे जे मला सत्य सांगितलं, हे जेव्हा तुम्ही स्वीकारता, आपल्या मनात, आपल्या विचारामध्ये ते डिसिजन, तो निर्णय घेता, आणि जसे तुम्ही खऱ्या सत्याकडे, वळणाकडे वळता, आणि तुम्हाला सांगितलं जातं की येशू ख्रिस्त आता तुझा आत्मा वाचू शकतो, कारण आधी तुम्ही कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवून होते, आता त्या सगळ्या गोष्टी तुमच्या बैसाकी खाली पडल्या,
आणि जेव्हा तुम्हाला कळलं पण येशू ख्रिस्त आत्मा वाचू शकतो, मी त्याला हाक मारते, त्याला आपला देव आपला तारणारा स्वीकारते, तुमच्या सगळ्या गोष्टीकडून तुम्ही वळता. ही डिसिजन जेव्हा तुम्ही आपल्या माइंडमध्ये घेता आणि ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवता, त्याच समय तुमचं जीवन बदलतं, तुमचा मार्ग बदलतं, नवीन जीवन ख्रिस्त तुमच्यात टाकतो. का? कारण तुम्ही मनुष्याच्या मार्गाकडून देवाच्या मार्गाकडे वळले. मला ठाऊक नाही की तुम्ही हा निर्णय कधी घेतला आहे का. जर, आणि मी तुम्हाला सांगतो कसं चेक करावं, जर तुमचं जीवन बदललं नाही, जर तुम्हाला पवित्रतेत जगण्याची कधीच आवड होत नाही, जर तुम्हाला पापात जगण्याची, वागण्याची, ऐकण्याची, करण्याची सदैव इच्छा होते, तुम्ही सरळ त्याच मार्गाने जात आहात जे तुमचे आधीचे जीवन आहे. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता की येशू मला वाचव, मी या सगळ्या गोष्टी सोडते, तुम्ही काय करता, तुमच्या माइंडमध्ये जेव्हा ते डिसिजन घेता. का? कारण जर तुम्ही या गर्दीकडे वळत आहात, हे लिहून घ्या की तुमचा अंत वाईट आहे. हे समजून घ्या, कारण मनुष्याचे मार्ग कधी स्वर्गाकडे जात नाही. पण जेव्हा तुम्ही त्या एका मनुष्यासारखे वळण घेता की हो मला सत्य पाहिजे, मला जीवन पाहिजे, मला देवाची आवश्यकता आहे, माझ्या आत्म्याची स्वर्गात जाण्याची इच्छा आहे, माझ्या पापांची क्षमा होण्याची माझी इच्छा आहे, आणि जेव्हा तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता की येशू हा देवाचा पुत्र आहे ज्याने माझ्या पापासाठी क्रुसावर आपला प्राण दिला, आणि जेव्हा तुम्ही आपल्या विचारामध्ये ते डिसिजन घेता, जेव्हा तुम्ही त्याला हाक मारण्यासाठी आपलं मन बदलता, तुम्ही काय करता, तुम्ही खरा पश्चाताप करता. पश्चाताप काय म्हणजे आपलं मन तुम्ही जगातल्या सगळ्या गोष्टीपासून, आपल्या समजुतीपासून तुम्ही काय करता, आपलं मन बदलता. तुम्ही हे ठरवता की हो मी खोटी आहे आणि देव खरा आहे. तुम्ही हे ठरवता की हो माझा मार्ग हा चुकीचा होता, पण देवाचा मार्ग मला स्वर्गाकडे घेऊन जाईल. जसं तुम्ही ते डिसिजन आपल्या माइंडमध्ये, आपल्या विचारामध्ये घेता, त्याच समय ख्रिस्त तुम्हाला वाचवतो, त्याच समय तुमचं जीवन बदलतं. तुम्ही ठरवा का तुम्ही ज्याहीकडे वळत होते त्याच्यात तुम्ही येशू ख्रिस्त एक्स्ट्रा ॲड केला का तुम्ही बदलले. तुम्ही तो निर्णय घेतला आणि देवाने तुमचा आत्मा वाचवला. हे निर्णय घेणं तुमच्या हाती आहे. देवाचं वचन सांगतं की जोपर्यंत आपण पश्चाताप करत नाही, देवापासूनचं तारण आपल्याला मिळत नाही. पण जर तुम्ही असेल, तुम्हाला हे वचन समजलं असेल, तर याच समयी, कारण देवाचं वचन काय सांगतं, तो हृदयाने ग्रहण करतो, मुखाने कबूल करतो. तुमची डिसिजन ज्या समयी होतं की मला कळतं की हे मनुष्याचे मार्ग आहे, याच्यासाठी माझ्यापाशी कुठलीच त्याच्याविषयी माझ्यापाशी शाश्वती नाही. मला कोणीच जे मी बिलीव्ह करत आहे, विश्वास ठेवत आहे, याच्याविषयी कोणीच मला खात्री देत नाही. पण इथे मला सांगण्यात येत आहे, मला कळत आहे, कारण याला ते सापडलं आहे आणि देवाचे वचन सांगतं. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवता, ते डिसिजन आपल्या मनात घेता आणि त्याला हाक मारता, तेच तुमचं फिरणं होतं. आणि तेव्हाच देव स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकते. का? कारण तुम्ही मनुष्याचे मार्ग सोडले आणि देवाचा एकमेव जे मार्ग आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, आणि माझ्या वाचून आल्यापासून कोणीही स्वर्गाचे राज्य पाहू शकत नाही. तुम्ही तेव्हा या गोष्टीवर खऱ्या अर्थाने विश्वास ठेवता. तुम्ही काय केलं? आपला निर्णय बदलला, खरा पश्चाताप केला आणि ख्रिस्ताला आपल्या हृदयात बोलावलं. जर तुम्ही ते असाल तर या समय त्याला हाक मारा, म्हणा येशू माझ्या हृदयात आहे. मला समजतं परमेश्वरा की मी मनुष्याच्या मार्गावर होते, या मार्गात मला कधीच खात्री नाही, हे मला समजतं, पण तरी मी हे मार्ग कधी सोडला नाही. पण या समय मी निर्णय घेते, माझ्या राजा, मी पूर्णपणे तुला हाक मारते, माझ्या हृदयाने तुला हाक मारते, माझ्या हृदयात ये, माझ्या पापाची क्षमा कर. कारण जर मनुष्याचे मार्ग मला नरकाकडे घेऊन जात असतील तर मला तारणारा परमेश्वर तू आहेस. माझ्या हृदयात ये, माझा आत्मा वाचव, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते.
जेव्हा खऱ्या अंतःकरणाने तुम्ही त्याला हाक मारता, तुम्ही काय करता, देवाने जो पश्चाताप तुम्हाला सांगितला, आपला मन बदलण्याचा ते डिसिजन तुम्ही घेता, तुमचा मार्ग बदलतो, तुमचा जीवन बदलतो, नवीन व्यक्ती ख्रिस्त निर्माण करतो. आणि हाच व्यक्ती का, कारण तुम्ही डिसिजन घेतला, कारण तुमचा मार्ग बदलला, तुमचं मन बदललं, स्वर्गाच्या राज्यासाठी निवडला जातो. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो आजच्या दिवसासाठी, प्रार्थना करतो आजच्या संदेशाद्वारे अनेकासंग तू बोल माझ्या राजा. होय प्रभू, मलाही ख्रिस्त माहीत होता माझ्या राजा. होय प्रभू, 38 वर्ष ख्रिस्त हा माझ्यापासून दूर नव्हता, मला ते नाव माहीत होतं, पण परमेश्वरा या सगळ्या धार्मिक गोष्टीवर मी अवलंबून होतो. मी कधीही पूर्णपणे परमेश्वरा तुझ्यावर विश्वास ठेवला नाही की मला या माझ्या धर्मातील गोष्टी नव्हे तर फक्त आणि फक्त येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र आहे तो वाचू शकतो. होय प्रभू, त्या अंधारातून मला बाहेर काढलं, मला निर्णय घेण्यासाठी सहाय्य पुरवलं. तू इथे जुळलेल्या, ऑनलाईनमध्ये जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीसंग प्रभू तू बोल. होय प्रभू, तुला ठाऊक आहे परमेश्वरा की प्रभू अजून कोणी परमेश्वरा खरा पश्चाताप ज्याने केला नाही, जो अजून पलटला नाही, त्याच्या मनात तू कार्य कर की त्याला सत्य तू कळू दे, की त्याने तुला हाक मारावी आपला आत्मा प्रभू वाचवण्यासाठी. कारण तुझं वचन सांगतं की जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, धन्यवाद मानतो प्रभू इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी आणि ऑनलाईनमध्ये जो जुळले त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ही वेळ तुझ्या हाती सोपवितो. ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू, देवाला धन्यवाद देऊ आणि